तर कसं काय पब्लिक, मी तुमचा ओंकारसी अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आपण जात आहोत गावी अँड तुम्ही बघू शकता मी हायवेवरती आहे, गोवा हायवेवरती. जसं की आपण बघताय पाठीच आहे माझ्या, ठीक आहे. तर येताना एवढं काय लागलं नाही आम्हाला, काय एवढं काय रोड एवढं खराब नव्हता. म्हणजे पनवेल स्टार्ट केलं, त्यानंतरला पुढे आलो आपण टर्निंग. पण मध्ये मध्ये जे पॅच आहेत, जसे की आपल्याला पुन्हा जो ओल्ड पुणे हायवे आहे तिथे जाऊन पॅच आहे, तो तिथे खराब आहे, खूप खराब आहे. आणि वापस पनवेलला डायरेक्टली तिथे बाईक अलाउड नाही आहे, तिथे पण खूप पॅच आहे मोठा, की जिथे खड्डे आहेत खूप सारे. तर ते वगळलं तर बाकीचं पुढे चांगलंच आहे. म्हणजे 65 किलोमीटर झाले, 65 किलोमीटर एकदम चांगला रोड आहे, बघू शकता माझ्या पाठीत. चला आपण बघूया आता पुढे काय काय आहे. फायनली आम्ही वडखलच्या पुढे आलो आहे. वडखलचा पॅच आहे ना, तो एक खूप बेकार पॅच आहे. म्हणजे खूप स्लो करावी लागते तुम्हाला गाडी, कारण 100 किलोमीटर झाले आमचे. आणि नंतरला आम्ही हलू गेली गाडी, म्हणजे स्लो गेली. अँड आता इथे नागुडण्याच्या पुढे जस्ट 5-6 किलोमीटर आलो असेल, आणि एवढी मोठी ट्रॅफिक. कारण इथे काम चालू आहे, काय कसलं काम चालू आहे काय माहिती, बट काम चालू आहे. आणि लोक राहिले जातात स्टक. 48 मिनिट दाखवते मला, बट मला नाही वाटत की 48 मिनिट्समध्ये आम्ही इकडनं तिकडे जाऊ. पाठी बघतायच माझ्या की एवढी ट्रॅफिक आहे, सगळे लोक थांबले. आणि काय कारण रोड बनवत आहे तिथे, कॉन्क्रीटचा रोड बनवत आहे एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला असं चालू आहे. आणि काकांची अचानक गाडी बंद पडली आहे मध्येच, आधीच ट्रॅफिक, त्याच्यामध्ये काकांची गाडी बंद पडली. विशेष हाड चालला आहे म्हणजे इथे. आणि इथे वन वे केलं आहे, कारण त्याच्यामुळे खूप असे 3 वे असणार आहे गाड्या. डायरेक्ट एका वेमध्ये आल्यावरती डायरेक्ट ट्रॅफिक होणारच, तर सर्वांनाच माहिती आहे. आणि हो, इथे येताना जसं की तुम्ही पनवेलपासून जर नागुडण्यापर्यंत याल, तर इथे जे कुत्रे आहेत खूप वाढलेत, अचानक रोडावरती येतात. आणि अचानक म्हणजे त्यांना माहिती आहे गाडी येते समोर, तरी पण येणार. आणि मग ॲक्सिडेंट होऊ शकतो तुमचा. जरा काळजी घ्या स्वतःची आणि नीट या. जर बाईकने आणि कारने येत असाल तर बघितलं की त्यांनी बनवे थांबवलेलं आहे पूर्ण एक साईडचं. काय चाललं काय माहिती, ट्रॅफिक हवालदार लोक पण होते खूप. म्हणजे जर तुम्ही येत आहे, उद्या येत आहे किंवा परवा निघताय तुम्ही गणपतीसाठी, तुम्हाला खूप ट्रॅफिक भेटेल, तर लवकरात लवकर या. म्हणजे रात्री येऊच नका, कारण मला वाटत नाही रात्री हे कमी असणार आहे. चुकून पण रात्री येऊ नका, पहाटे निघा, लवकरात लवकर निघा, तसं करा. बट रात्री बिलकुल नका येऊ, अजून फसाल. तर चला आपण पुढचं तुम्हाला सांगतो की काय आहे. आपण अजून इंदापूर आला नाही. इंदापूरला अजून आहेत 30 किलोमीटर बाकी आहेत अजून इंदापूरला. त्याने आपण इंदापूरला पोचलेलो आहे. झाला किती 130 किलोमीटर झालेत निघून. आणि हा इंदापूरचा बस स्टॉप. शांतता इथे गो. दीप वडापाव सेंटर. इथे कुणा तरी मी सोडले का आठवतंय मला, व्हिडिओ बघून त्याला आठवते की ओके. चला आता त्याला 14 किलोमीटर आहे, तर जाऊया गावी. खूप झालं ट्रॅव्हलिंग. आता मी बाईक चालवणार आहे, आता इंग्लिश पाठी बसणार आहे. तर फायनली आपण तल्याला पोहोचलेलो आहे. म्हणजे
साताला जो तालुका आहे तिथे राहतो मी, ते तर आलेलो आहे. एवढी काही ट्रॅफिक भेटली ना आम्हाला. ॲक्च्युली आम्हाला 3 तास गेले फक्त त्या एका ट्रॅफिकमुळे. चला मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. या व्हिडिओमध्ये एवढं चला. आता बघूया गावामध्ये किती व्हिडिओ काढतो आणि एंड करतो या व्हिडिओला. मी सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.